ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आपल्या घरामध्ये नेहमी आपण कापूर जाळत असतो। कापूर का जाळला जातो? लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, घरात येण्यासाठी, नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी आणि आपल्या घरातले जीव जंतू जे विषाणू आहेत ते जे आपल्याला दिसत नाही ते नष्ट होण्यासाठी आणि घर प्रसन्न होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी कापूर जाळला जातो। पण आपण जर 8 दिवसामध्ये म्हणजे वाराप्रमाणे जर अशा पद्धतीने कापूर आपल्या घरामध्ये जाळला तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होत असतो। त्याच्यातलंच पहिलं म्हणजे बघा, शनिवारी म्हणजे मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी जर तुम्ही कापूर सोबत लौंग जाळली तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि घरामधली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाणार। तर हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी करू शकतात, कधी पण रात्रीच्या टायमाला 7, 7:30 किंवा सकाळी सुद्धा करू शकतात, पण जास्ती करून तुम्ही संध्याकाळच्या टायमालाच हा उपाय करायचा आहे। दुसरं म्हणजे बघा, रविवार आणि सोमवार, रविवारच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी म्हणजे रविवारी करू शकतात किंवा सोमवारी करू शकतात किंवा दर रविवारी केलं दर सोमवारी केलं तरी सुद्धा चालेल। तर काय करायचं आहे, दालचिनी जी असते बघा, दालचिनी असते, दालचिनी सोबत आपल्याला कापूर जाळायचा आहे। असं केल्याने आपल्या घरातले जे पैशाचे मार्ग आहेत ते मोकळे होतात, पैसे येतात, पैसे स्थिर राहतात, लक्ष्मी येते आणि लक्ष्मी प्रसन्न होते, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि घरामध्ये पैशाचे मार्ग मोकळे होत असतात। म्हणजे आपले जे अडलेली कामं आहे, जे होत नाही ते कामं सुद्धा होतात आणि आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत असतो। त्यामुळे सोमवारी नाही तर रविवारी, म्हणजे सोमवारी किंवा रविवारी दोन्ही वारांमध्ये तुम्ही म्हणजे सोमवारी बी केलं तरी चालेल, रविवारी केलं तरी सुद्धा चालेल, असा हा एक उपाय आपल्याला करून बघायचा आहे। चौथा म्हणजे बघा, आता त्याच्यातलंच बुधवार आणि गुरुवारच्या दिवशी तेच पत्त्यासोबत जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये सौभाग्य वाढतं, पैशाची आवक वाढते, पैसा येतो, पैसा टिकतो, घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि कुठल्याच कामात आपल्याला अडचणी निर्माण होत नाही, आपले कामं होत चालतात आणि कामं झाले म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, लक्ष्मी आली म्हणजे आपलं घर प्रसन्न होतं आणि घरातले लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं। तर हे जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते उपाय आवर्जून करून बघायचे आहे, काहीच जास्त खर्च नाही, करून बघा, अनुभव घेऊन बघा, प्रत्येक गोष्ट करून बघायची आहे, प्रॅक्टिकल करायला काहीच हरकत नाही, पण हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे, करून बघा, तुम्हाला चांगलाच अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।